ज्ञानदेव यशवंतराव पाटील हे नाव कोल्हापूरवासियांसाठी नेहमीच चर्चेत असणारं, मात्र संपूर्ण राज्यात आणि देशात जे नाव चर्चेत आलं ते म्हणजे डी.वाय. पाटील. डी.वाय. पाटील हे वेगळं नाव होतं, जे शिक्षण महर्षी. त्याचप्रमाणे अगदी जर पाहिलं तर आता मी त्यांच्याच गावामध्ये आहे, ज्या ठिकाणी आज काल त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि संपूर्ण देशभरात एक जी शांतता आहे ती पसरलेली पाहायला मिळाली. जर पाहिलं तर डी.वाय. पाटील यांचा जन्म जो आहे तो 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप या गावी झाला होता. 90 जर पाहिलं तर 90व्या वर्षी म्हणजेच काल त्यांनी अखेरचा श्वास जो आहे तो घेतलेला आहे. त्यानंतर जर त्यांचा इतिहास पाहिला तर डी.वाय. पाटील यांनी पहिली निवडणूक जी आहे ती काँग्रेसमध्ये असताना 1957 साली पहिले नगर परिषदेवर जाण्याचा मान मिळवलेला होता. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर 1967 ते 1978 मध्ये पन्हाळा मतदारसंघातून विधानसभा सदस्य म्हणून देखील ते निवडून आले होते. यांची जर प्रचिती पाहिली तर बिहार आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून देखील त्यांची एक वेगळी ओळख आहे. मात्र सद्यस्थितीला पाहिलं तर त्यांच्या कसबा बावडा या गावामध्ये आता मी आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे उत्स्फूर्त बंद जो आहे तो या कसबा बावड्यामध्ये पाहायला मिळतो आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे, गर्दी जी आहे ती डी.वाय. पाटील यांच्या घराकडे जे त्यांचे चाहते होते, त्यांचे प्रेमी होते, शिक्षण क्षेत्रात आवड असणारे जे चाहते होते ते देखील या ठिकाणी आलेले पाहायला मिळाले. आणि जर पाहिलं तर काल दुपारी ही घटना जी आहे ती समजल्यानंतर डी.वाय. पाटील यांच्या चाहत्यांनी त्यांचे घर गाठले, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केले आणि त्याचप्रमाणे आज सकाळपासूनच आज अंबादास दानवे असतील, त्याचप्रमाणे गणेश नाईक असतील, यांनी देखील या ठिकाणी येऊन त्यांच्या घरी जाऊन सांत्वन देखील केले, कुटुंबांचं सांत्वन केलं. त्याचप्रमाणे पंकजा मुंडे असतील, उदय सामंत असतील, राज्याचे मुख्यमंत्री देखील या कसबा बावडा येथे येण्याची शक्यता देखील जी आहे ती वर्तविण्यात येत आहे. मात्र जर पाहिलं तर सद्यस्थितीला या कसबा बावडामध्ये म्हणजेच कोल्हापूरमधील कसबा बावडा या ठिकाणी ही कमालीची शांतता जी आहे ती देखील पाहायला मिळते. अगदी पानटपरीपासून मोठी दुकानं जी आहेत ती देखील बंद देऊन जो आहे तो या ठिकाणी त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो अशी प्रार्थना जी आहे ते इथले नागरिक करताना पाहायला मिळत आहेत. तर सकाळपासूनच मोठी गर्दी जी आहे ती डी.वाय. पाटील यांच्या निवासस्थानी पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे विविध व्ही.आय.पी जे आहेत ते देखील त्यांच्या घरी येऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करताना पाहायला मिळाले. त्यामुळे आता कुठेतरी ही शोकाकुल वातावरणात आज सायंकाळी 5 वाजता डी.वाय. पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्याच घराशेजारी असणाऱ्या या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण दिवसभरात या डी.वाय. पाटील यांच्या घरी येणाऱ्या व्ही.आय.पी त्याचप्रमाणे संपूर्ण जे मित्रपरिवार आहे त्यांचं देखील येतील आणि त्या कुटुंबियांचं सांत्वन करताना पाहायला मिळते. त्यामुळे सकाळपासूनच कमालीची शांतता जी आहे ती या कसबा बावडा परिसरात आपल्याला झालेली पाहायला मिळते. कॅमेरामन रोहितसह विशाल रेवडेकर, LS मराठी, कोल्हापूर.